नमस्कार भावनो आणि माझ्या वहिन्यांनो. तर भावनो, वहिन्या जास्त दमवत नाहीत ना, आणि जर दमवत असतील तर त्यासाठी मी काय करू शकत नाही भावनो, कारण तो तुमचा पर्सनल मॅटर आहे. तुमच्या बरोबर मला पण काय मार खायची इच्छा नाही. त्याच्यामुळं तो तुमचा तुम्ही हँडल करा विषय. आणि विषय असा आहे की आता मी चाललोय शोला. 6:15 वाजलेत आणि मी आता मुंडेला चाललोय शोला. साऊंड कुठला आहे मला माहित नाही, आणि शो असणार आहे 7 वाजता चालू होईल मला वाटते. पण प्रॉब्लेम असा झालाय की माझ्यासोबत रॉक्सी येणार होता आणि तो आलेलाच नाही. सबके सब काम चोर हैं साले. माझ्यासोबत जायला विषय म्हणजे दुसरा मुलगा आहे माझ्यासोबत जायला, त्याचा काय अडचण नाही. पण प्रॉब्लेम झाला एक असा की लग्न आहे आपल्या स्टुडंटचं आणि त्यांना पत्रिका दिलेली आहे. बघा दाखवतो तुम्हाला, हे बघा पत्रिका दिलेली होती. मला पण पत्रिका दिलेली होती. रॉक्सीची सेपरेट पत्रिका होती. हे जे बसलेत ना, हे babavijaay.com, हे यांना पण पत्रिका दिलेली होती. हे पण लग्नाला गेले नाही, मी पण गेलो नाही आणि रॉक्सी पण गेला नाही. जनता माफ नहीं करेगी. त्यामुळे आत्ता मगाशी त्याचा फोन आला त्यावेळेस पहिला प्रश्न एकच, लग्नाला का आला नाही. तर त्याला सांगितलं की रात्री तुम्ही बघितला, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, माझी तब्येत रात्री डाऊन होती, बिघडलेली. त्यामुळे मी सकाळी थोडीशी झोप घेतली, का तर संध्याकाळी शोला राडा करायचा आहे. त्याच्यामुळे म्हटलं झोप घेणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून झोपलो होतो, एवढाच विषय. त्याच्यामुळं जाऊ शकलो नाही शोला, सॉरी कशाला, लग्नाला. आता डायरेक्ट इथून निघूया शोला. पेनड्राईव्ह चुकून राहिलेत फ्लॅटवरती, ते जाऊन घेऊन येतो आणि मग निघूया. चलो लेट्स गो. भावनो, आजकाल पावसाचा काय विषय गॅरंटीचा राहिलेला नाही. कधी पण पाऊस येतो, कधी पण काय पण होते. आणि पाऊस आला की वडापाव खायची इच्छा होती. आणि भुकेलेला आणि त्रासलेला माणूस आहे, त्यामुळे आपल्या दीपकचा वडा घ्यायला लागतोय. हॉस हे बघा, दीपकचे वडे गरम गरम आपण येतोय म्हणून त्यांना ऑलरेडी तळून ठेवायला लागला. वडाच फक्त देणार का पाव पण देणार? सर्व देणार. सर्व पाव आणि सर्व वडे. कडक मिरची कुठे आहे? हे देखो, मिरची खायची. आणि भावानो, डीजे वडा इन द कार. आणि हे बघू शकता विनोद शेठ, हे गेले 1 महिना झाला आपल्याकडे डीजे शिकत आहेत आणि ऑलमोस्ट त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे. अजून एक 3-4 दिवसाचं फक्त प्रॅक्टिस बाकी आहे. मग ते पण यो डीजे विनोद इन द मिक्स करायला चालू करतील. तर चला निघूया, वेळ झाला. आणि हे बघा पाऊस, अडपट पाऊस. भावनो, हा जो ब्रिज आहे का नाही, हा कराडचा जो ब्रिज आहे ना, या ब्रिजचं एकदा काम झालं का नाही, एवढी मजा येणार आहे का नाही इथून जाताना. विषय हार्ड असणार एकदम, विषय हार्ड. शक्यतो वरूनच जाणार आपण, पण जर आतमध्ये कुठं घुसायचं असेल तर खालून यायला लागणार. पण असलं डेंजर होणार आहे इथलं वातावरण, नाद खोळा. पण पूर्ण कधी होते काय माहिती, अजून 4 वर्ष जातील का 5 वर्ष जातील. भेंडीत दमलो, ट्रॅफिक किती काय बघल तेव्हा ट्रॅफिक फुल जाईल. अर्धा पाऊण तास इथं सेपरेट काढून ठेवायला, पाऊण तास 1 तास किती जाईल सांगता येत नाही. स्वतः डीजे प्रथम करायला आलेले, प्रथम यांना वंदून मग आपण प्रथम तुला वंदितो कृपाळा. शेट, आम्ही गाडी कुठे पार्किंग करू? लावा की पुढे लावा, पुढे गाडी पार्किंग करूया. आणि इथं साऊंड आहे आणि हे नवरोबा चाललेत. नवरोबा पैसा आहे रे. गाडी पार्किंग करतो आणि मग पुढे बघूया काय काय विषय होते. मला वाटते डायरेक्ट इथं डेमो देऊन मग चालू करतील. हात वर. विनोबाबासाठी हात वर. हातवर करायचं, बोले गावठी स्टाईल आहे, सगळ्यांनी हातवर करायचं आणि गावठी स्टाईल नाचायचं. कम ऑन, चलो 1 2 3 लेट्स गो.
म्युझिक नाचायचं हे गाणं स्पेशली बोले नवरदेव करू नये आणि बोले नवरदेवच्या मनातील फिलिंग्स आहेत सगळ्यांनी हातावर करायचं बोले दारात नाचायचं कमॉन स्पेशली गाणं वहिनींकडून नवरदेवसाठी हात वरती बोले नवरदेव खर्च वाढलंय हात वरती तर भावनो शो एंड झालेला आहे आणि पाऊस चालूच आहे जोरात नाही पण बारीक बारीक पाऊस चालूच आहे आणि आता आम्ही चाललोय आपल्या बसंतीकडं विषय असा आहे की हे सगळं मटेरियल आहे हे बसंतीमध्ये टाकून पाऊस जास्त चालू असल्यामुळे आम्ही सुद्धा आता डायरेक्ट इथून निघणार आहे जास्त वेळ थांबणार नाही थांबा बाया पदर घेते देखा आपने लापरवाही का नतीजा है तर बघूया इथून आता पुढे ट्रॅफिक आता काय नसणार आहे त्यामुळे फास्टमध्ये जाईल आणि जाऊन मग तिकडे घरी जाऊन जेवणार आहे त्याची जेवा वगैरे काय थांबत नाही कारण विषय असा आहे की पावसा पाण्याचं लवकर घरी गेलेलं चांगलं असतं आणि शो पण काल खूप लेट चालला होता त्याच्यामुळे व्यवस्थित झोप झालेली आहे आज लवकर जाऊन झोपायचा असा प्लॅन आहे आणि उद्या सकाळी लवकर स्टुडिओला जायचं आहे तर एवढंच मला सांगायचं होतं राहिलेला विषय आपण परत बोलू आता मी जरासं बसंतीमध्ये बसतो हे बघा बसंती वाट पाहत बसली किती वेळ झाला चलो पावसामुळे जरा धुवून निघली असं वाटतं म्हणजे कधी नव्हे ती साफसफाई झालेली आहे चलो लेट्स गो Yeah.